खरं तर धन्यवाद सुधीर भाऊचं. त्यांनी फार आमच्या मनातलं जाणलं म्हणून त्यांचं मी फार आभार व्यक्त करतो. आणि सुधीर भाऊ याची भूमिका मी सांगतोय नेहमीच अतिशय सत्याला धरून असतं आणि त्याच्यामुळे त्यांचं मी पुन्हा आभार मानतो. त्यांनी असंही म्हटलं की 20 ते 25 नेत्यांची यादी सोशल मीडियावर आहे, त्यामुळे बच्चू कडूंच्या मनात मुख्यमंत्री शिंदे असणं हे काही गैर नाही आहे. आणि बच्चू कडूंना हे वाटत असेल तर त्यांचा राग का करतात कोणी इतर लोक? हे साहजिकच आहे. आता मी वारंवार हा विषय येणं चांगलं नाही आहे. खरं तर मीडियापासून हा विषय आम्ही एकदा त्या मिरवणुकीमध्ये आम्ही ते बोललो आणि ते नंतर मला वाटते दर 15 दिवसांना हा विषय येतो, सीएम कोण. मला वाटतं हा विषय आता थांबला पाहिजे आणि प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा सीएम झाला पाहिजे हे वाटणं साहजिक आहे, त्याच्यात काही गैर नाही आहे. भाऊ, काल रविवाराने असं म्हटलं होतं की अचलपूरमध्ये किंवा मेळघाटमध्ये किंवा अमरावती शहरामध्ये जर तुम्हाला जर मेडिकल कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे अर्ज करा, मी त्यांना ते मिळवून देईन. आणि बडनेरामधले जे हे आहे मेडिकल कॉलेज की कोणीही डोकं आपटलं तर तिथंच होईल. मला असं वाटतं का आम्ही काही द्वेषापोटी हा प्रश्न मांडला नाही. कारण मेडिकल कॉलेज हे सुविधापूर्ण असलं पाहिजे आणि जवळ असलं पाहिजे, हे साहजिकच अमरावतीकरांची मागणी आहे. आता स्त्री रुग्णालयाजवळ किमान 25 एकर जागा तिथे उपलब्ध आहे. उद्या मेडिकल कॉलेजचा फायदा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सुपर हॉस्पिटलला या सगळ्यांना तिथं जवळपास झालं तर लगेच होईल. नाहीतर तिथून डॉक्टर इकडे आणणे काय होतं, मेडिकल कॉलेजच्या निवड पूर्व शिक्षणासाठीच ते कॉलेज येतं काय तर नाही. कारण त्याला आरोग्याचे आपण पाहतो 500 बेड हॉस्पिटल पाहतं आणि मग ते जे कॉलेजचे मुलं आहे त्यांच्याकडून आपण उपचारही करून घेतो किंवा तशा प्रकारचा सुविधा त्यांच्याकडून करून घेतो आहे. त्या सोयीनं आम्ही हे उपलब्ध मला वाटते करून बोललो आहोत का. आम्ही जे काही सभागृहामध्ये मांडलं का टेक्निकली इथून 10-15 किलोमीटरवर रुग्णांना जाणे, एक हॉस्पिटल इकडे एक हॉस्पिटल पुन्हा तिकडे, हा नेहमीसाठी होणारा जो खर्च आहे, एवढी चांगला विचार आपण त्याच्यासमोर मांडला. त्याच्यानं कोणाला त्याचं राजकारण करायचं असेल तो भाग अलग आहे. आम्हाला काही त्याच्यात तथ्य वाटत नाही राजकारण करण्याचं, कारण तो आखरी कायमस्वरूपी नेहमीसाठी प्रश्न निर्माण होऊ नये. कारण इथून 10 किलोमीटरवर जायचं, इथल्या हॉस्पिटल रेफर जेव्हा मेडिकलमध्ये करन तेव्हा त्याचा खर्च किती, त्याचे प्रॉब्लेम किती, हे तर सगळ्या अमरावतीकरांच्या लक्षात आलं पाहिजे ना. कोणाच्या हट्टापायी मेडिकल कॉलेज होत नसतं. त्यांची गरज जेव्हा असतं तेव्हा सरकार करतं आणि तशा प्रकारचे केंद्र सरकारचे रूल पण आहे, नियम पण आहे. अचलपूरला घ्यायचं असलं तर आम्ही आमच्या दमानं आमच्या ताकदीनं घेऊ शकतोय. तर 35,000 कोटीची कर्जमाफी बच्चू कडू आमदार नसताना घेऊ शकतोय, तर हे काही मोठी गोष्ट नाही आहे. तुमच्या कर्जमाफीच्या लढ्याला मोठं यश आलं, सरकारनं घोषणा केली, मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसली मात्र मोठ्या प्रमाणात लाखो रुपये जाहिरातीवर खर्च करत आहे सरकार. कसं आहे, आखरी कर्जमाफी होणं फार महत्त्वाची होती आणि ते केली सरकारनं. याचा आता आभार मानायला पाहिजे. आता त्याच्यात अधिक आपण हे का करतं ते काय करतं याच्या पाहिल्यापेक्षा आज शेतकऱ्यांना दिलासा भेटतं हे फार महत्त्वाचा विषय आहे. त्याबद्दल मी खास करून एकनाथजी शिंदे साहेबांचं, देवाभाऊ फडणवीसचा आणि पवारताईचा आम्ही आभार मानतो. पण बॅनरबाजीवर मोठा खर्च केला, ठिकठिकाणी बॅनर लावले आणि सुप्रिया म्हणतात तारीख आश्वासन देऊन चालणार नाही, पण तात्काळ कर्जमाफी करून चालणार. कसं आहे, आता किंतु परंतु भरपूर आहे. काही बरेच लोक कर्जमाफीचं श्रेय घेतं, काही लोक कर्जमाफी आम्हीच केली असं सांगण्याचा प्रयत्न होतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिलं तर लोकांच्या मनात काय ते फार महत्त्वाचं असतं. बॅनरवर काय लिहिलं किंवा कोणं काय म्हटलं याच्यापेक्षा लोकांना ते माहीत आहे कोणं काय प्रयत्न केले, कशा पद्धतीने लोक समोर आले, सरकार काय पद्धतीनं कशा पद्धतीनं कर्ज माफ केलं हे माहीत आहे. त्याच्यानं बॅनर या गोष्टीवर गेल्यापेक्षा आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे भेटणं फार गरजेचं आहे. वास्तविक हा बोजा कमी होणार आहे, शेतकऱ्याच्या खिशात पैसे जाणार नाही, बोजा कमी होणार आहे. पुन्हा तो बँकेचं जे काही लोड आहे ते कमी होत आहे. आत्ता आमची लढाई हमीभावासाठी आम्ही लढणार आहोत. त्यासाठी एक तारीख निश्चित करून समोरचा लढा. आणि दुसरं गोष्ट आपण अनाशय योगायोगानं तुम्ही आलाच आहे तर मी सांगतोय, WCL ज्या पद्धतीनं चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूरला
जे कोळसा खदानी आहे म्हणजे तिथे खदानी तिथं आहे, तिथे 1,00,000 मजूर किमान काम करतं आणि मी आता त्याचा सगळा आढावा जेव्हा घेतला तेव्हा 1,00,000 पैकी 1,000 मजूरसुद्धा म्हणजे कामगारसुद्धा आज महाराष्ट्रातले भरले जात नाही. हा मोठा म्हणजे विदर्भ अशा पद्धतीनं ग्रासला गेला. एका इकडे कोळशाच्या खदानीमध्ये काळा किट्ट झालेला आहे आणि दुसरा यवतमाळ ते इकडे बुलढाणापर्यंत आत्महत्याग्रस्तेनं ग्रासलेलं आहे. या दोनही गोष्टीवर आम्ही फार फोकस करणार आहोत. आला टाईम तर ज्या पद्धतीनं कर्जमाफीचं आंदोलन केलं त्याच पद्धतीनं कोळसा जे आहे WCL मधले जे कामगार आहे ते किमान 80% म्हणजे 70 ते 80 हजार कामगारांना आम्ही तिथं लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यांच्यामुळे जे प्रदूषण होतं आणि तिथं प्रचंड रोगराई पसरली आहे त्यांना एक विशेष सहाय्यता दिल्याशिवाय आणि अनेक काही मागण्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय आता समोरचा लढा त्या पद्धतीने आम्ही लढणार आहोत. जिल्ह्यामध्ये 500पेक्षा जास्त शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळालं तर विभागामध्ये बघितलं तर 2100च्या जास्त तक्रारी आहे. अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आणि आता जे आहे ते सरकारकडून फक्त गुन्हे दाखल झाले मात्र मदत नाही मिळाली. उपसंचालक ऑफिसमधून मी जेव्हा माहिती घेतली अमरावती विभागामध्ये 26 ते 27 तक्रारी प्राप्त झालेल्या. रोज मला मेसेज येतं हुतुतवाला असेल किंवा अधिक कुठल्या कंपन्या असेल. आमचा असा विचार आहे का या कंपनीचं कायमचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. या व्यक्तिगत सरकार जे करण ते करण पण प्रहार किंवा शिवसेना स्टाईलनं त्याचा आम्ही बंदोबस्त या कंपनीवाल्यांचा करू जेणेकरून दुसऱ्या कधी कंपनीनं बोगस बियाण्याचं कुठं कधी नादच करायला नको. त्या ज्या पद्धतीनं त्यांना शेकायचं आहे त्या शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांना शेकल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना दुबाळ पेठेत संकट आलेलं आहे मात्र त्या बोगस बियाण्याच्या कंपनीकडून शेतकऱ्यांना काही मिळालं नाही. त्यामुळं आता आम्ही नव्याने बियाणं कसं घ्यावं असा प्रश्न आहे. वाटते तातडीनं या 3 ते 4 दिवसात ते बियाणं भेटलं पाहिजे. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाही भेटलं तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरू. बँकेकडून जे आहे संत गतीने पीक कर्ज वाटप सुरू आहे. अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं. आमच्या बँकेचं 90%च्या वरते कर्ज वाटप झालं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं. राष्ट्रीयकृत बँक नेहमी आम्ही पाहतो की शेतकऱ्यांना दुजाभाव करण्याचा प्रयत्न राष्ट्रीयकृत बँक करतं. कलेक्टर आणि पालकमंत्र्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतिशय कर्तव्यशील आहे. त्यांनी याच्यावर लक्ष घालणं फार महत्त्वाचं आहे. भाऊ 18 तारखेला उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार नागपूरच्या. आमच्या शुभेच्छा आहे त्यांनी करावं जेणेकरून पुन्हा मला असं वाटते का काही ना काही सत्तेत जरी नसले तर सत्तेतल्या पक्षाच्या विचाराच्या मार्गावर ते उभे राहता याचा आनंद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.